या सेशन मध्ये आपण रायटिंग स्किल मधलं पुढचं सेगमेंट. ओके वेल फ्रेंड्स, या लेक्चर मध्ये आपण रायटिंग स्किल मधलं पुढचं असणारं सेगमेंट इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र हे पाहणार आहोत. आता ही लेटर्स जी असतात ती सगळी फॅमिली, फ्रेंड किंवा अगदीच इनफॉर्मल वेज मध्ये अनौपचारिक पत्र. या पत्रांमध्ये सुद्धा कशा पद्धतीचं फॉर्मॅटिंग असतं ते आपण पाहणार आहोत. सेम फॉर्मॅटिंग आहे. इथे फक्त दोन ऍड्रेस न लिहिता एकच ऍड्रेस असणार आहे. सॅल्युटेशन्स मध्ये, लेटर रायटिंगच्या लँग्वेज मध्ये आणि हे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला या ठिकाणी लिव्हरेज मिळतं आणि ते लिव्हरेज असतं फॉर्मॅलिटीजचं. म्हणजे इथे आपण आपल्या फॅमिली रिलेशन्स, फ्रेंड्स यांना हे पत्र लिहिली जातात. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही याचं ड्राफ्टिंग करत असताना सेम तुमच्या पेजच्या लेफ्ट हँड साईडला करेक्ट मार्जिन लेनच्या तिथे तुम्हाला ऍड्रेस ऑफ द सेंडर, त्याच्यामध्ये डेट आणि पिनकोड मेन्शन करायचा आहे प्रॉपरली आणि नंतर तुमचं सॅल्युटेशन्स. आता या सगळ्या पत्रांमध्ये तुमचं सॅल्युटेशन्स डिअर असतं कारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीला लिहित असतो, नेम ऑफ द पर्सन. तिथे डायरेक्ट डिअर काका, डिअर अंकल, डिअर ब्रदर, डिअर सिस्टर आणि त्यांचं प्रॉपर नाव सुद्धा पुढं मेन्शन करणं गरजेचं असतं. ओके, त्याच्यानंतर ऍड्रेस यू मस्ट राईट. बघा आता तो मागाचाच सेंडरचा जो ऍड्रेस आहे तो पहिल्यांदा लिहिला गेलेला आहे. सो कीप इन माइंड या ठिकाणी इकडच्या कोपऱ्यात डेट वगैरे लिहायचं नाहीये. सो या पद्धतीनं तुमचं पूर्ण ऍड्रेस, पिनकोड आणि डेट, देन फुल स्टॉप, देअर यू हॅव कम्प्लिटेड युअर फर्स्ट ऍड्रेस. आता इन्फॉर्मल लेटर मध्ये एकच पत्ता लिहायचा आहे त्यामुळे दुसरी लाईन चालू होते तुमची ती सॅल्युटेशनची. सॅल्युटेशन्स आपण ऑलरेडी बघितलंय आणि मग तुमची लेटरची जी बॉडी ती सेम, इथे पण तुम्हाला 3च पॅरेग्राफ लिहायचे. बाकीचं ड्राफ्टिंग सेम आहे. आस्क फॉर वेल बिईंग. आता पहिला पॅरेग्राफ जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मागच्या लेटरमध्ये आपण फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट काय आहे तो मेन्शन केलेला होता, त्याच्याबद्दल लिहिलं गेलं होतं. परंतु इथं तुम्हाला आस्किंग फॉर वेल बिईंग, आय होप यू आर डुईंग वेल, आय एम हिअर गुड, अशा पद्धतीचं तुमचं ड्राफ्टिंग असतं वेल बिईंग बद्दल, म्हणजे त्याच्या खुशालीबद्दल आपण विचारतो. दुसरा पॅरेग्राफ आहे द मेन रिझन टू राईट द लेटर. आता मेन रिझन काय आहे, खूप दिवस झाले पत्र लिहिलं नाही किंवा अमुक एका गोष्टीबद्दल काही गोष्टी कळवायच्या होत्या किंवा असं पण म्हणू शकतो की तुमच्या वाढदिवसाबद्दल, की तुझ्या वाढदिवसाला मी पाठवलेलं गिफ्ट तुला मिळालं आणि तू मला परत पत्र पाठवलंस, ते पत्र मला मिळालं आणि तुझ्या त्या पत्राचं उत्तर म्हणून मी हे तुला पत्र लिहितोय. बाकी कुठलंही रिझन असू शकतं. आणि नंबर 3 पॅरेग्राफ आहे कन्क्लुजन अँड एंड ऑफ द लेटर. आता ते कशा पद्धतीचं असतं तर बघा, युअर्स लव्हिंगली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स चार्मिंगली, हे इनफॉर्मल वेज मधलं असल्यामुळं आणि ज्याने पत्र लिहिलं आहे त्याचं नाव. या पद्धतीनं सिंपल इझी फॉर्मॅटमध्ये आपल्याला दोन्ही पत्र लिहिता येतात. लेटर रायटिंग किंवा कुठलंही रायटिंग स्किल अडॉप्ट करण्याच्या पाठीमागं ग्रामॅटिकली तुम्ही कसं लिहिता, तुमची सेंटेन्सेस किती मिनिंगफुल आहेत, त्या सिच्युएशन्सला कशी शूट होतात आणि ग्रामॅटिकली करेक्ट येतात का, दॅट इज ऑल अबाउट रायटिंग स्किल. थँक्यू.